अश्रुधुराच्या माऱ्यानंतर ठाकरे गटानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। ब्रिटिशांनी सुद्धा केली नसेल अशी दडपशाही केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा घणाघात राऊतांनी केलाय। शेतकरी आंदोलक दिल्लीमध्ये पोहोचू नये म्हणून सरकारनं रस्त्यांवर खिळे ठोकल्याचा राऊतांनी आरोप केलाय। तर दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला खोचक टोला लगावलाय। शेतकरी देशाच्या राजधानीच्या दिशेने येतोय आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत। त्यांचे ट्रॅक्टर्स आणि त्यांची वाहनं जाऊ नयेत म्हणून खिळे ठोकलेले आहेत। ब्रिटिशांनी सुद्धा अशा प्रकारची दमनशाही केली नव्हती, तर ही एक प्रकारची हुकुमशाही, एकाधिकारशाही, झुंडशाही आणि गुंडगिरी सरकारची सुरू आहे। ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर तोफा रोखलेल्या आहेत, अश्रुधूर सोडला जातोय, त्याचा निषेध आम्ही करतो, धिक्कार करतो। प्रत्येक वर्ग नाराज आहे। मग 10 वर्ष केलं तरी काय? आणि मुख्य मुद्दा हाच येतो की त्यावेळी जेव्हा आंदोलन उठवलं गेलं तेव्हा जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण नाही झाली। MS स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं, पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय, ड्रोनमधून अश्रुधूर सोडलं जातोय। मग हे नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं? आज कृषीप्रधान देश आपण बोलतो, पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय, लाठीचार्ज आहे, गोळीबार आहे, सगळंच केलं जातंय। एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो, दिल्ली बंद मत करो, दिल खोलोवर बात करो।